आज आमच्या संघटनेच्या वतीने या रस्त्यावरती जे आम्ही आंदोलन करतोय, हा रस्ता 12 किलोमीटरचा रस्ता 2020 साली बनवला गेला। यासाठी आधीच 5 कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे। मग 5 कोटी रुपये खर्च करून असताना देखील या रस्त्याची काय ही अवस्था, काय कारण की ज्या ठेकेदाराने हे काम केलं, हे अत्यंत बोगस काम केलं, त्या ठेकेदाराची चौकशी करावी, त्याला काळ्या यादीमध्ये टाकावं आणि हे खड्डे तात्काळ बुजवावेत या मागणीसाठी आमचं हे आज आंदोलन सुरू आहे। आम्ही या खड्याला आम्ही 3 नावं दिली आहेत। एक सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद, एक मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि एक सार्वजनिक बांधकाम विभाग। हा नक्की रस्ता कोणाचा आहे? आम्ही जेव्हा मागणी केली तेव्हा 3 रस्त्याचे 3 मालक सांगतात। मग या खड्याचा नक्की मालक कोण याची चौकशी करावी आणि या खड्याची दुरुस्ती तात्काळ करावी आणि 5 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बनवला गेला त्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावे। विशेष म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 24 आणि 25 आर्थिक वर्षासाठी पुन्हा हा रस्ता मंजूर केलेला आहे। मग यावरती 5 कोटी खर्च करण्यासाठी पुन्हा का रस्ता हा मंजूर केला? मग या कामात नक्की कोणाला पोसायचं आहे? लोकांना सेवा द्यायची की ठेकेदारांना पोसायचं की अधिकाऱ्यांना पोसायचं, याची चौकशी करावी, यासाठीच आमचं हे आजचं आंदोलन सुरू आहे।